हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज चाललो होतो डोंगरावर, किल्ल्यावर चाललो होतो. तर सकाळीचे वाजलेत 5 वाजता चाललो आम्ही किल्ल्यावर, रेडी होऊन फ्रेश मस्त. आता चाललो आहे किल्ल्यावर मी तुम्हाला व्ह्यू दाखव कसं काय होतं काय नाही. तर लेट्स गो. सगळे आले चहा नाश्ता करून. आता चाललोय किल्ल्यावर जाणार होतो आम्ही आता सगळेजण. मित्रांनो, फायनली चाललोय आता किल्ल्यावर. लाईन पाहू शकता तुम्ही. अबे यार, बॉटल पकड. पर्वत रांगा आता म्हणजे आम्ही सगळ्यात मागं आहोत, ते बघू शकता. आणि पुढे गेलेले सगळे 100 मुलं. 100 आहेत का 120? खतरनाक लाईन लागलेली आहे. तर तुम्ही काल परवा ते ऍक्टिंगद्वारे मुलांना एक्सपायर केलं, म्हणजे ते सांगितलं की बुवा घाबरू नका. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलू शकता का? खरं मी जो ड्रामा केला तो असा होता की एक स्लम्स मधला पोरगा जेव्हा त्याला डायरेक्टर बनायचं असतं, त्याचं कोण नसतं, तर तो जेव्हा प्रोड्युसरकडे जातो तर त्याची कशी वाटचाल असेल, कसा तो बोलेल, कसा त्याचा संवाद असेल, तो मी दाखवला. बरं, तो शेवटमध्ये तो कॅरेक्टर असं म्हणतो की मैं गरीब तो पैदा हो गया, मगर गरीब मरूंगा नहीं, और जाते जाते इज्जत की रोटी, हक की रोटी कमा कर जाऊं. वाव, एकदम. म्हणजे हे एक इन्स्पिरेशन पण असतं. आणि दुसरं त्याच्यात असं दाखवायचं होतं की आपल्यासमोर कितीही मोठा माणूस असला, पण जर का आपल्याला माहिती आहे आपण खरे, आपलं सगळं व्यवस्थित आहे, मग काही घाबरायचं नाही. जे खरं आहे ना ते सांगून द्यायचं, मोकळं व्हायचं. तर खतरनाक असं निर्मिक दादांनी मोटिवेशन केलं. तर प्रत्येक मुलाला असे विचार स्वतःसोबत ठेवले पाहिजे. तर निर्मिक दादाचं मी धन्यवाद करतो. चाललो आता किल्ल्यावर. हा, काय म्हणतो, घे ना. वसीम दादा एकदम कडक मध्ये चालताय, डायरेक्ट मोठी पोज आहे वसीम दादाची, एकदम खतरनाक. हा, ही पोज घ्यायला आम्ही मेहनत आणि हे गेले 5 वर्षाचा आमचा परिश्रम होता. आम्ही स्वयंसेवक झालो. हे सगळं सूत्र आमच्याकडे आहे. पुढे मुलांवर लक्ष ठेवणं, त्यांची काळजी घेणं, प्रत्येक गोष्ट सगळं व्यवस्थित पाहणं, हे वसीम भाऊचं कार्य आहे. तर अशा कार्याला सल्यूट करतो मी. चला महाराज, नवल भाऊ आता 5-6 झाले. मित्रांनो, जंगलला सुरुवात झाली आहे आता. हे वा, पाहू शकता तुम्ही, वरती करवंदाची झाड आहे बरं का मुलांना. जंगलला सुरुवात झालेली फायनली. कुठं नाही आलो. अच्छा लो, पाहू शकता मित्रांनो आपण कुठं आलोय. नाकाने विजय असो. फायनली मित्रांनो, पहिला आराम इथं झालेला आहे.
इथून माझ्या असा व्ह्यू दिसतोय मित्रांनो, सांगा कमेंट करून. हात देऊ का तुम्हाला? गरज नाही. तुम्ही इकडे या. मुन्ना भाऊ काय आता पहिल्या टप्प्यावर आलेलो आहेत आम्ही, आता दुसरा टप्पा आम्ही गाठणार आहे. हा थांबा रे ते थांबवा. तर आलेलो आहे आम्ही आता चालू केलंय तिसऱ्या स्टेजवर. दुसरं खाली आराम केला आम्ही, आता वरती आलोय. पाहू शकता तुम्ही किती डोंगर बाकी अजून. हो या. हे आपले गायडन्स आहेत. हा गायडन्स. आता 3 टप्प्यावर आलेलो आहे. 2 टप्पे राहिलेले. हा 2 टप्पे राहिलेले आता. पाहू शकता तुम्ही समोरल्या डोंगरांच्या लेवलला आलोय आम्ही आता. इथं जाऊन सप्तशृंगी गड सप्तशृंगी गड. नक्कीच तुम्हाला सप्तशृंगी गड दाखवू. हा का मी पण आला. मग या काहीतरी बोल. नमस्कार, मी साथी रिया मगरे. आम्ही आलो आहोत दोडप किल्ल्यावर. आता आम्ही एवढा किल्ला चढून आलो, अजून आम्हाला खूप पुढे जायचं आहे. जय हिंद सर. चलो. तर चाललोय आता वरती. छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय महादेव महादेव. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तर चलो. तर माझा नांदपुरा लागून गेला डायरेक्ट सगळ्यांना डायरेक्ट. और यहाँ पर ब्लॉगर खड़े हैं. ब्लॉगर सनी जादव सर. नाही रे सनी कटाळे. क्या मैं आपके ब्लॉग में आ सकता सनी कटाळे. कटाळा स्टाइल. कटाळा नाही आपल्याला कटाळा नाही रे भाई. चलो. हळू रे लोक. अर्ध्यातच माझी जिरली जिरली असं जिरले वगैरे साथी प्रतिष्ठान का नाम घेतलं. दामरे की यहाँ पर गिर चुकी है, ऐसा वो बोल रहा है. आप देख सकते हो. हमारे साथ में आगे से मत आना. चलो रे. चलो. हा आता बरोबर. मग ब्लॉगर हो का यूट्यूब. हा युट्यूबलाच जाणार आहे आता. तयार केलं आपण. हाय मित्र. धीरे धीरे से तू किल्ले को चढ़ना, धीरे धीरे से तू पाव रखना, आपकी. तर एवढा पार्ट झाला. पुढचा पार्ट नंतरून सांगतो. चलो. याची गती खूप जोरदार आहे, पण आमच्या पायांचा काही नाही बस. घट्टपणा तेवढाच खतरनाक. जाऊ शकतो ते सांगता येत नाही, त्यामुळे वेल डन वेल डन. थँक्यू थँक्यू. भाई मेरे आंखों में तो देखो. आकाश, मागे तो चिट्ट्या मार. मला बघून चिठ्ठ्या मारते. काय वाटत नाही पाहिजे. वा काय गाणं म्हणलं दादा. वन्स मोर. काय म्हणजे मला अरे वा वैभव. नमस्कार भाऊ. वा व्हॉट्सअप क्या हालचाल. एकदम खतरनाक. लय अडचण आहे मुलींमुळे. हा तर वैभव आपले भेटले ते आता कोणाची गरजच नाही. गरज नाही डायरेक्ट मला direct. वर भेटू आपण. आता वरती भेटू. गर्दी पाहू शकता तुम्ही. त्यांच्या कामाचा भाव आहे सस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. वा 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 काय खतरनाक गाणं म्हणलेलं आहे. नाही तर खायला साखर लागती या गोड. वा बापाच्या हाताला फोड. साव ठरतो त्याला ना पुसता. वा इकडं काय सॉरी गणपतीचं स्थान दिसतंय, पाणीचं स्थान दिसतंय. तर चलो. हवाची गती पण खतरनाक आहे डायरेक्ट. तर मित्रांनो किल्ल्यावरती घर
घरावरती किल्ला नाही. घरावरती किल्ला नाही, किल्ल्यावरती घर. तर पाहू शकता मित्रांनो, किल्ल्यावरती घर आहे. आता तिकडे दाढी कंपाऊंड पण गेलेले. आम्ही खूप वरती आलोय आता. गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे. वरता हा ना, वरता जाणं शे. इथून थोडासा रेस्ट आहे. इथे रेस्ट जाय का मग वरता जाईल. वसीम वसीम काय करता? कसा दिसतोय तू? एकदम मजा आ गया, मजा आ गया. असं पकडा. क्या भाई? कटोरा लिए खड़ा था. जगीरा सारा रा रा, जगीरा सारा रा रा. कोको कोला, पेप्सी कोला, तरह तरह का कोला. कोका कोला, पेप्सी कोला, तरह तरह का कोला. कोको कोला, पेप्सी कोला, तरह. तर मित्रांनो, झालेला आहे आता डब्याचा वेळ. आता डोंगरावर येऊन नाही आम्ही करतोय जेवण. तर जेवणची मजा खूप वेगळी असणार आहे. आणि अशा वातावरणामध्ये सगळे मित्रांमध्ये बसून तरी जेवणला थोडी वेगळी मजा येते. तर इकडं पुरी गँग आहे डायरेक्ट, पाहू शकता तुम्ही. पुरी शिबिराची गँग, एकदम खतरनाक मजा येणार आहे. तर करतो आम्ही आता जेवण. आहे माझा डबा दाखव कुठे शी. तू तर डायरेक्ट त्याने पोळी वेगळी डायरेक्ट. पाहू शकता तुम्ही डब्याची हालत कसं झालं आहे. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. तर असं असणार आहे आपला डबा, साधा बोळा. साधा सिंपल रे, साधा पोळा. हां, अरे आपली हिंदी आपली मराठी एलपट्या खाते भाई. तर करतो जेवण, तोपर्यंत थोडासा रेस्ट घेतो. मित्रांनो, झालंय जेवण. जेवण नाही, थोडा नाश्ता केला. आता चाललोय वरती. वरती म्हणजे गडावर. हा, गडावर. सॉरी वरती नाही चाललोय आम्ही, डायरेक्ट गडावर चाललोय. हा, म्हणजे गडावर वरती. इथं मित्रांनो डायरेक्ट आंब्याचे झाड आहेत, कैऱ्या बिऱ्या लटकलेले आहेत. तर मित्रांनो, किल्ला धोडप याची पाटी लागलेली इथं पाहू शकता तुम्ही. उंची, रुंदी, डोंगरचं स्थान, शेष संघा कार्य असं सगळं दाखवलं इथं पाहू शकता तुम्ही. चलो दर्शन थांब. उंचा डोंगर गैरमना हो भाई. रिकामे उद्योग नका कर रे. तर आमचा पुरा मार्ग जंगल मार्ग आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. देखो ना गाइस, देखो ना. चलो आगे चलो. तर काट्यापेट्यांचा रस्ता आहे मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही.
वो मित्र इथं डोंगराची काळी महिना काय करवंत हा डोंगराची काळी महिना पण काळी महिना मी म्हणता ते खातोय ते एन्जॉय करतोय तो आपण काय चॉकलेट खातोय रेडीमेड मुलींना त्याची मजा नाही घेता येत मुलंच घेऊन राहिले बघ दर्शन भूषण भाऊ आता शक्तिमान बनणार आहे भारत माता की जय 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 निवडून येणार कोण? भूषण दादा शिवाय आहेच कोण निवडून येणार कोण? भूषण दादा शिवाय आहेच कोण चलो अरे बस रे आता जेवण झालं ना म्हणा जेवण खरंच होतं हो भाई मी घरी आता एक वेळा घेतला बांधे फिरले हा म्हणजे आपल्या वस्तू कोणी हात लावला चांगला आहे पण तेवढा चांगला आता आमचा तिसरा गेअर लावणार पडेल मित्रांनो गेअर पाडला का डायरेक्ट घाट असा डायरेक्ट समान चढतो डायरेक्ट चौथा घेर नाही रे फर्स्ट मार्क करना पडेल अरे 4x4 लावणार पडी आते हा थोडी सिस्टम आहे जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वा आता आम्ही ऑलमोस्ट हा जो आपला धोडप किल्ला आहे त्याच्या जवळपास पोचलोय थोडासा एक साधारण 5-10 मिनिटाचा अजून ट्रेक असणार आणि मग पोचून 1 मिनिट वेलकम बॅक गाईज तिकडे पाठीमागे सर आपले गाणे गात आहे पण आता आपण जसं मी मागे म्हटलो की आपण जवळ आलेलो आहे तर धोडप किल्ल्याबद्दल जर का सांगायचं म्हटलं तर हा महाराष्ट्रातला सेकंड हायएस्ट पीक आहे सार्रेर किल्ल्यानंतर हा सेकंड हायएस्ट पीक आहे महाराष्ट्रातला तर चला आता चलो हे आमचे कीर्तनकार महाराज हा राहुल महाराज हे वसीम पिंजारी हा हा आणि आता आमची ट्रेक सुरू आहे तिकडे ते काय मधुर आवाज खतरनाक एकदम मित्रांनो वांदर पाहू शकता तुम्ही हे पा जंगलामध्ये रे जंगलामध्ये तर वांदर राहतच बंदर ते दाखव ते 2 ॲडव्हान्स ट्रेकर्स हो सरांनी वेगळा रस्ता घेतलाय रे त्याला घेऊन ये रे हा घेऊ का पुढे नको जाऊ रे डोकावर नाही इकडून जाणार होतं तर चला हा काही नाही हे वांदर पाहू शकता तुम्ही मित्रांनो बापाच्या गावाला कुणी नवाली गावाला कुणी नवाली गाव असून झाला फिरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीचा रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीचा रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या मित्रांनो मंजिल थोडीशीच राहिलेली आता मंजिल थोडीशीच राहिलेली
हाय. चला चला चलो चला चला जाऊ पंढरी. 27 तारखेला पंढरपूर. चलो ऊपर चलो. जातोय आता डायरेक्ट किल्ल्याच्या टोकाला. हा, चालू. इंद्रजमी जंब पर राणवसु अंब पर रावण स दंब पर रघुकुल राज है पौन बरी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम विजय राज है रावाद्रुम दुंड पर सीता मृग झुंड पर भूषण तुंड पर कैसे मृगराज है तेजतम अंश बर समाजमी कंस बर जो मालिक छबन सबर शेर शिवराज है शेर शिवराज है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हा भारी आहे आणि इथं मोदींच्या राज्यात माकडांना सुद्धा स्वातंत्र्य जगता येते. हा एसी लागली माकडांना. महाराज काय बोलावं. काय बोलावं आता. मोदी है तो मुमकिन है. झाले वांड्र सुद्धा म्हणतायत मोदी सरकारला आम्ही वोटिंग द्यायला. आमचं मतदान कार्ड लवकरात लवकर मोदी सरकारने बनावे. आम्हाला पुढच्या वर्षी वोटिंग करायला यायचंय मोदी सरकारला. आम्हाला वोट द्यायचा. प्रचाराला पण आम्ही माकडा असे बोलताय. गंमत काय आहे इथल्या माकडांना जेव्हा वरती शिड्या लागलेल्या आहेत आता पाहू शकता तुम्ही. समोसे समोसे समोसे. तुझे पप्पा तर मित्रांनो आता जातोय आपण वरती. तर दाखवतो वरचा व्ह्यू कसा येतो काय येतो. तर चला वरती. नाही रे भाई. अरे वा मला टेक्निक आहे ना. तुम्ही तुम्हाला आता तर पा काय झाडी काय झुडपे काय डोंगर काय दर्या काय डोंगर. अरे रस्ता स्वतंत्र भारताची वरती शिडी लागली आहेत आता. आकाश दादा शिड्यांवर चढणार आहेत आपण. तर चढूया. तर चला चढतोय आपण शिड्या. हे तो डगमग कर रहा थोड़ा. चलो चढतोय आपण आता. आता इथं दगडाच्या शिड्या लागलेल्या आहेत. तिथं पाहू शकता तुम्ही. ज्या हरिहर किल्ल्याला असताना तशा दगडांच्या शिड्या लागलेल्या आहेत. तू सनस्क्रीन लावतो. खाली राहून गेला. वाईट नको घालू का. जो पण येईल त्याला दोन समोसे एक कप चहा. वाटते जमले चला ना मग. एक शेअर वैभव भाऊ काहीतरी इंट्रोडक्शन. नमस्कार. हे तुफानचं आमचे पहिले ब्लॉगर काम आणि आमचे ब्लॉगर आणि एस्थेटिक लुकचे हेड हा सगळे जमलेले आहेत. एस्थेटिक लुकचे. हा हा त्याच्यामुळे त्यांनी थोडीशे निवांत जागा पाहून बसून घेतलंय. हा आम्ही आत्ताच आलो वर. आता परत वर चाललो. हा दोन समोसे भेटणार आहे. पटापटा आणि एक गुलाबजाम. हा समोसे कधी कप मध्ये यायला लागले. हे समोसे कप मध्ये विकतात. द ग्रेट मार्केटिंग स्किल. एक कप चहा. पटकन
तो फिर सफर में क्या क्या लेके जाएंगे? तिला जर बाजारात बसवलं ना हे आपले मित्र बा कसे नाचतायत डायरेक्ट खतरनाक. कटाळे भाऊ काय म्हणता? चला तुमचीच वाट पाहतोय मी. चला चला चला. तुमच्याशिवाय कार्यक्रमात अर्जुन आहे. हा मग काय आता. हे बघा इकडे बघा किती मजा करतायत. वा वा वा. आपल्याला आता तिथे जायचंय मजा चला. करायला. किल्ल्यावर चढून तरी नाचतात मित्रांनो ते. झाले ना. ऐक ना अजून सामने मी काय म्हणतोय इथून डायरेक्ट इकडे बस. एन्जॉय करतात मित्रांनो सगळे सगळे म्हणजे सगळेच आता. फायनल झेंडा लावला पण वरती जाऊन का माणूस एका माणसाने नितीन अंडे सर माझे सरांनी फायनल झेंडा लावलेला आहे. आलेलो आपण आता किल्ल्याच्या बुरुज मध्ये. बुरुज हा सॉरी बुरुज. हे दुसऱ्या बुरुजवर डान्स करतायत. किल्ल्याचे बुरुज म्हणजे किल्ल्याच्या भुजा असतात हा. जसे की हात हा. ते आपल्याला मदत करतात संरक्षण करण्यासाठी. हा तसेच हे बुरुज निधाऱ्या छातीने किल्ल्यात असलेल्या लोकांचं संरक्षण करतात. हा हा. तर वैभव भाऊनी चांगली माहिती सांगितली आपल्याला किल्ल्याबद्दल. तर चालू पुढे बी दाखवतो मी तुम्हाला किल्ल्याबद्दल काय काय गोष्टी. इथं हे काय हा का बेडरूम. आम्हाला पण घ्या ना तुमच्या मग का बरं नाही कृष्णा भाऊ या ना सांगा ना. हे जे तुम्ही हा किल्ला बघताय इथं मी 1630 मध्ये आलो होतो. हा. वा पुण्यात जन्म हे सगळे जे बांधकाम केलंय ते आम्हीच केलंय. हा, हे सगळे माझ्या हाताखाली. वा ही आम्हाला ही आर्किटेक्ट डिझाईन जी आहे प्राचीने दिली. ठीक आहे. तो 500 डॉक्युमेंटरी हिला सगळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि नॉलेज तुमची वाढवली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. शिव बघा नाही, हे माझ्या आवडीचं. माझा आवाज कपडे वाढलेले दिसतात. तर मित्रांनो सगळ्यांनी सांगितलं काय काय काम केलेलं आहे या किल्ल्याबद्दल त्यांनी. तर मी पण होतो पाणी वाहायला. वरती पाणी वाहून यांना पाणी मारत होतो मी. हा अरे इथं बोरिंग काय ना. तर चला मित्रांनो कॉमेडी झालेली आहे मस्त. अजून किती मोठा किल्ला आहे. अजून किती मोठं डोंगर आहे ती. हा मित्रांनो मी पहिले गाळण्या किल्ल्याला आलो होतो ना तेव्हा आम्ही म्हणजे असे इथलं 5-6 किलोमीटर चाललो होतो. तर इथला खतरनाक जीव कोडला पडलेला होता ना मित्रांनो. तुम्हाला काय सांगू आता एकदम खतरनाक. तर दोन शिबिर काढले. मला अनुभव आहे 2 शिबिरचे कसे काय चढता काय करता. तर तेवढं सांगू शकतो मी. निकिता शिंदेला देते वा 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 मांडव चाललेला आहे मित्रांनो. ते काय म्हणतात ते लग्नात नाही का. हा पहिले लग्न अशा रिअर स्पॉटर. हा कॅमेरामॅन फोकस करू. कॅमेरामॅन होता. काय बकवास फोटो काढले. चालत हाँ अब हम हमारी मंजिल के बहुत पास है और हम जल्द ही किले पर जाने वाले हैं. तो तैयार रहिए. चलो. तर मित्रांनो 4थ्या दिवसाचा व्लॉग आता पुरा झालेला आहे.
तुम्हाला कसा वाटला, कशी एन्जॉयमेंट झाली, काय सगळं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. मी सगळं बनवतो तुम्हाला चांगलं वाटण्यासाठीच करतो. तर काही वाटलं तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.